सोशल मीडियावर प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी पक्ष आक्रमक झालेला आहे आणि या ठिकाणी एका नेत्याच्या विरोधामध्ये आणि त्यासोबतच कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली जाते। छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकामध्ये आपण हे चित्र पाहतोय। या ठिकाणी अमर साबळे विरोधामध्ये तीव्र निदर्शने जी आहे ती करण्यात येत आहे, तर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात, कारण त्यांच्या या अमर साबळे जे आहेत त्या अमर साबळेच्या फोटोला या ठिकाणी फुल्या मारण्यात आलेल्या आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी घोषणाबाजी करत निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय। थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय त्यांची भावना आहे, काय त्यांना म्हणायचं आहे, काय सांगाल, हे का आंदोलन करताय तुम्ही, काय कारण आहे मागचं? या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे मुंबईला श्रीमती बाळासाहेब आंबेडकरांनी एसटी फाईलच्या संदर्भात जे आंदोलन मुंबईला केलं होतं, त्या आंदोलनाच्या विरोधात या ठिकाणी भाजपचा जो पाळीव कुत्रा आहे अमर साबळे, जो RSSचा पाळलेला कुत्रा आहे, त्यांनी जे स्टेटमेंट बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात दिलं त्याची अवकाश नाही। जो हा हरामखोर अमर साबळे हा त्याची राज्यसभा वाचवण्यासाठी त्याला आणि काहीतरी तिकडून हड्डी भेटेल नरेंद्र मोदी कोण या उद्देशानं त्या हरामखोराने त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात टीका केली। त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी तीव्र निदर्शने करतोय। आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतोय, अशा हरामखोरांना या ठिकाणी नंतर खपवून घेतला जाणार नाही। या अमर साबळे ज्याही ठिकाणी दिसेल त्याला चपलानं मारण्यात येईल आणि त्याच्या तोंडाला काळं फासण्यात येईल। आणि औरंगाबाद शहरात आणि योग आघाडीच्या वतीने आम्ही सांगतोय की त्याच्या तोंडाला महाराष्ट्रामध्ये जो जिरा दिसेल त्याच्या तोंडाला काळं फासल्यानंतर मी स्वतः सतीश गायकवाड 1 लाख रुपये बक्षीस या ठिकाणी जाहीर करतोय। 1 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय। प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्यानंतर तुम्ही आक्रमक झालेला आहात, काय तुमची मागणी आहे, भूमिका आहे? असे की अमर साबळे जे एक कुत्र्याचे शत्रू, तिला 100 दिवस जरी फुकणीमध्ये ठेवलं ना, ती वाकडीन वाकडीच राहणार आहे। मी आपल्या माध्यमातून हे आवाहन करतो की अमर साबळे, तुम्हाला राज्यसभा भेटावं म्हणून तुम्ही सगळे प्रयत्न केले। मागच्या वेळेस बी तुम्ही कोणाची दलाली, मला नाव नाही घ्यायचं, पण तुम्ही कोणाची दलाली करत होते, कोणाला बाया पुरवत होते म्हणून तुम्हाला ती राज्यसभाची जागा मिळाली। माझं या ठिकाणी आव्हान आहे की ज्यावेळेस बी तुम्ही संभाजीनगर औरंगाबादमध्ये येशाल तर तुम्हाला, यावेळेस आम्ही इतके दिवस तुम्हाला काही म्हणलो नाही, परंतु आता तुम्हाला तुमची अवकात आणि तुमची जागा दाखवणार आहे। तुम्हाला वाटतं तुम्ही सत्तेत आहे, परंतु तुम्ही सत्तेत जरी असले तर तुमचा माज उतरवण्याची ताकद फक्त आंबेडकरी समाजामध्ये आहे। आणि आंबेडकरी, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे जे कार्यकर्ते, जोपर्यंत आम्ही संविधानाला मानणारे आहे, जोपर्यंत आम्हाला समजतं तोपर्यंत आम्ही संपूर्ण 100% संविधानाच्या मार्गाने चालतो। परंतु जर हद्दीच्या बाहेर जर तुम्ही या पद्धतीनं जर बोलत असेल तर आम्हालाही अनेक लोकांना आम्ही सरळ केलेलं आहे आणि अमर साबळेला बी सरळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। येणाऱ्या काळामध्ये अमर साबळे आले तर त्यांचा हिसाब केला जाईल। बरं, अमर साबळेंना मारणाऱ्यांना या ठिकाणी बक्षीस ठेवलंय, तर दुसरीकडे फोटो फाडलेले आहेत, फोटो या ठिकाणी जाळत आहेत आणि निषेध व्यक्त करत आहेत, कारण ज्या ठिकाणी वादग्रस्त सोशल मीडियावर वक्तव्य आणि विधानं केले त्याचा संताप जो आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे। तर दुसरीकडे फोटो फाडलेले आहेत, फोटो जाळत आहेत आणि अमर साबळे मुर्दाबाद अशा प्रकारची घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। असा संताप जो आहे तो वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी व्यक्त करते आणि संताप आणि रोष या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। हरामखोर या साठोगिरी करणारा अमर साबळे मुर्दाबाद, हरामखोर अमर साबळे मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, या हरामखोराचं करायचं काय, हरामखोर अमर साबळेचं करायचं काय, हरामखोर अमर साबळे मुर्दाबाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।